नमस्कार. ज्या ताईंना कटोरी ब्लाऊज कटिंग करताना खूप साऱ्या अडचणी येत आहेत, कटिंग कसं करावं, कपड्यावर ठेवायचं कसं, कटिंग मधले बारकावे हे सगळं आज समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे किचकटपणा पॅटर्न मधला सगळा काढून टाकलेला तुमच्या लक्षात येणार आहे. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे सोबत काढायचा आहे. इथे आपण हे 34 छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न तयार करणार आहोत. घडीचा पेपर घेतल्यामुळे आपलं पॅटर्न कमी वेळामध्ये तयार होतं. सुरुवातीला इकडनं 1.5 इंच अंतर आधी सोडून देणार आहे आणि मग बाकीचं पॅटर्न तयार करायचं आहे. हे 34 छातीच्या मापाचा आज आपण पॅटर्न इथे शिकणार आहोत. कप साईज जर तुमची जास्त मोठी असेल, छातीच्या मापाचा गोलवा जर जास्त मोठा असेल, तर तुम्हाला हे अंतर 1.5 इंच ऐवजी 2 इंच सोडायचं आहे. त्यानंतर इथे ह्याची ब्लाऊजची उंची, जी तुमच्या ब्लाऊजची उंची आहे, उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन हे अंतर घ्यायचं. माझे 14 इंच आहे, 1 इंच ऍड केलं 15 इंच. सगळी माप आपल्याला चार्टनुसार घ्यायची आहे. शोल्डर मी घेतलं 5.25 इंच, हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आहे. मुंडा घेतला 5.5 इंचाचा. सगळी माप अशीच टाका शोल्डर मुंड्याची. प्रत्येक छातीनुसार ही माप बदलत असतात. आता ही जी आहे ती 34 छातीच्या मापाची आपण बघतो आहोत. आता 34 छातीचा आहे, त्यामुळे छातीचा चौथा भाग आला 8.5 इंच आणि यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आणि सरळ खाली आखून घ्यायचं. कमरघेराचं अंतर घेण्याची तशी गरज नाहीये, पण छातीच्या अंतरापेक्षा जर कमरघेर खूप कमी असेल तर कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं माप घ्यायचं आहे. त्यानंतर मुंड्याचे आकार द्यायचे. आता इथे दोन्ही भाग सोबत काढतोय, त्यामुळे मागचा मुंडा पुढचा मुंडा दोन्ही आकार आपण इथे देणार आहोत. 1.5 इंचावर मार्किंग केलं. हा पॉइंट मॅच करत आपल्याला हात वरती शोल्डर कडे जोडायचा आहे. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे 1 इंचचं मार्किंग केलं, इकडे 1 इंचचं मार्किंग केलं. ह्या पॉइंट पासून शोल्डर पर्यंतचं जे अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आणि मध्यापासून 5 इंच मध्ये घेऊन हे पॉइंट मॅच करत आपल्याला पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गळाखोली. गळाखोली घेतली 2.5 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. आता 6 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, 6.5 इंच. हा बॉक्स तयार करून घेते. आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार द्यायचा. आता ज्या ताईंना ब्लाऊज तयार झाल्यानंतर शिवून ही शोल्डरची पट्टी जर मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी करा. शोल्डरची पट्टी जर छोटी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर आपल्याला जास्त घ्यायचं आहे. मात्र शोल्डरच्या मापात काहीही बदल करायचा नाही. बदल जो करायचा आहे तो गळाखोलीच्या मापात कमी किंवा जास्त करायचा आहे. त्यानंतर इथे योगपट्टीसाठी 2 इंचचं मार्किंग केलं, काच बटन पट्टीच्या बाजूला आणि फिटिंगच्या बाजूला 2 इंच. ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी आपल्याला वेगळ्या पेपरवर काढावी लागते. त्याचं कटिंग तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी चालेल. ते कसं करायचं तेही आपण बघणार आहोत. ही कटोरी कपड्यावर कुठेही वाढवायची नाही आहे, अशीच्या अशीच कटिंग करायची आहे. इथून पुन्हा वरती 2 इंचचं मार्किंग केलं. गळ्यापासून हे अंतर जोडून घ्यायचं. कपड्यावर ठेवताना फक्त कटोरी आपल्याला क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची आहे. बाकी पॅटर्न कोणतं कसं ठेवायचं हे संपूर्ण तुम्हाला सांगेल. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचा आहे 7.5 इंचाचा. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. आता ज्या ठिकाणी आपण हा कटोरी राऊंड घेतलेला आहे त्या अंतराचं आपल्याला मध्य करायचं आहे. मध्य म्हणजे टेप दुमटून घ्या, मध्य मिळतो. आणि मध्यापासून खाली 2 इंचचं मार्किंग करायचं, दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं. ही कटोरी कुठेही जोडताना कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही. अंगामध्ये अगदी छान बसते, टोका आल्यासारखं होत नाही, अगदी परफेक्ट बसते. त्यामुळे सेम असंच हे कटिंग करायचं आहे. यात कुठेही एक बदल करायचा नाही. मुंड्यातून आपल्याला मार्किंग करायचं 1.5 इंचावर आणि हा कटोरीचा गोलाकार द्यायचा. गोलाकार देताना साइड पीस कडून हात आपला ह्या पॉइंटला आणायचा आणि वरती गळ्याकडे जोडून घ्यायचा. एकदम छान गोलाकार कटोरा हा तयार होतो. आणि ज्यावेळेस आपल्याला हा कटोरीचा टक्स शिवायचा त्यावेळेस आपल्याला हा आडवा 1.5 इंच शिवायचा आहे आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला करायचं आहे 3 इंच. मनाने कुठेही तुम्ही कपड्यावर काही वाढवू नका.
जे जेवढं सांगितलं आहे तेवढंच कपड्यावर वाढवायचं आहे, बाकी काही वाढवायचं नाही. आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग योगपट्टीचं आणि बाहीचं कटिंग आपण बघणार आहोत. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग. आता आपण हे जे साईडला 1.5 इंच अंतर वाढवलेलं होतं ते मागच्या भागातून आपण काढून टाकणार आहोत. वाढवलेलं अंतर हे फक्त कटोरीसाठी आहे, लक्षात घ्या. कप साईज नुसार ते पण आपल्याला वाढवायचं आहे. छातीचा गोलवा किती आहे त्यानुसार आपल्याला ते अंतर वाढवून घ्यायचं आहे. हे अंतर वाढवल्यामुळे आपली कटोरी अगदी परफेक्ट आणि छान तयार होते, म्हणून आपण हे अंतर वाढवून घेत असतो. आणि मागच्या भागातून काढायला मात्र विसरायचं नाही. जर काढायला विसरलो तर आपला ब्लाऊज बिघडेल. इथे पुन्हा आपण गळाखोलीचं अंतर घेऊया. गळाखोली घेतली 2.25 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. 9.5 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच वाढून घेतलं 10 इंच. आता गळाखोलीचं जेवढं अंतर आहे तेवढंच खाली नको असेल तर इथे तुम्ही अंतर वाढून घेऊन तुमचं पॅटर्न बनवून घेऊ शकता. इथेच गळ्याचा आकार काय आहे तो व्यवस्थित करून घ्या आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार द्या. खालचा टक्स ज्यावेळेस आपण शिवणार तेव्हा आडवा टक्स 4 इंचाचा घ्यायचा आणि उभ्या टक्सची उंची 4 इंच घ्यायची. गळ्यापेक्षा शक्यतो टक्सची उंची थोडीशी कमी ठेवायची. आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग बघूया. हे झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग बघून घ्या. मुंड्याचा आकार कापून घ्यायचा. गळ्याचा आकार कापूया. पॅटर्न मध्ये लक्षात घ्या किचकटपणा कुठेच नाहीये. पॅटर्नची कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे. शिवण्याची पण पद्धत अगदी सोपी आहे. शिवण्याचाही व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे, त्यानुसार ब्लाऊज शिवायचा कसा हेही तुमच्या लक्षात येईल. हे झाले साइड पीस आणि ही झाली कटोरी. आता याला योगपट्टीचं कटिंग कसं करायचं ते बघूया. योगपट्टीचं कटिंग करताना आपण 4 आणि 3 इंचाची योगपट्टी काढणार. जी 4 इंचाची बाजू आहे ती लक्षात घ्या काच बटन पट्टीच्या बाजूकडे जोडायची आणि जी कमी बाजू आहे ती आपल्याला फिटिंगच्या बाजूकडे जोडायची आहे. आता आपण योगपट्टीचं कटिंग बघूया. इथे मी हा पेपर घेतलेला आहे. आता पेपरवर आपल्याला हे माप घेताना खालचं कमर घेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं घ्यायचं आहे. आता कमर घेर आहे 30 इंच. 30चा चौथा भागाला 7.5 इंच 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 9 इंच. हा बॉक्स तयार करून घेऊया. एक्स्ट्राचा पेपर इकडे कट होऊन जाईल. त्यानंतर दोन्ही बाजूला इकडे 3 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 3 इंचाचं मार्किंग केलं. दोन्ही बाजूला 3 इंचाचंच आधी मार्किंग करून घ्यायचं. हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं. याचं पेपर कटिंग न करता तुम्ही डायरेक्ट कपड्यावर योगपट्टीचं कटिंग करू शकता. आणि वरती पुन्हा 1 इंचाचं मार्किंग करायचं आणि अलगद हा योगपट्टीचा आकार देण्यासाठीचा आहे. या रेषेच्या अलगद खालून हा आकार द्यायचा. म्हणजे ही जी योगपट्टीचा हा गोलाकार खालून घेतल्यामुळे काय होतं आपली योगपट्टी छातीवर चढत नाही, बरोबर अंगात कटोरीच्या खाली बसते. हे झालं आपलं योगपट्टीचं कटिंग तयार. आता आपण बाहीचं कटिंग बघूया आणि मग संपूर्ण पॅटर्न कपड्यावर ठेवायचं कसं हे बघूया. बाहीच्या कटिंगसाठी आपल्याला घडीचा पेपर घ्यायचा आहे. घडी माझ्या बाजूला आहे, लक्षात घ्या. घडीचा पेपर घ्यायचा आहे म्हणजे शोल्डरचा मध्ये ज्या ठिकाणी आपली बाहीचा जॉईंट येतो त्या ठिकाणी आपल्याला हा जॉईंट येतो. घडीच्या बाजूला कधी आपण बाहीची लांबी अधिक शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. बाहीची लांबी आता अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं. बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं. आता म्हणजे 6 इंचाची बाही आहे, 1 इंच ऍड केलं 7 इंच. त्यानंतर इथे घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. आता 34 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला 8.5 इंच हा बॉक्स तयार करून घेतो. मग ज्या ठिकाणी आपण हे छातीचा चौथा भाग अंतर टाकलेला आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे. आणि मध्यापासून आता आपल्याला बाहीचा आकार देण्यासाठी आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे 3 इंचाचा. बाहीच्या लांबीनुसार हा बॉक्स बदलत असतो. आणि हा जो 3 इंचाचा बॉक्स बनवणार आहोत त्याचे समान 3 भाग केले. 1 इंच पहिल्या इंचावर 1 खूण केली, दुसऱ्या इंच आणि तिसरा इंच असं त्याचे समान 3 भाग केले. कारण बाहीचा आकार परफेक्ट येण्यासाठी हे मार्किंग आहे. फिटिंगच्या बाजूकडनं 1.5 इंचाचं मार्किंग केलं, घडीच्या बाजूकडनं 1.5 इंचाचं मार्किंग केलं.
आणि हे जे पॉइंट आहेत मॅच करत आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे। आता हा बाहीचा आकार दिलेला आहे। ही जी उंच बाजू आहे ही ब्लाउजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा जो खोलगट भाग आहे हा ब्लाउजला पुढच्या बाजूला जोडायचा आहे। हे ब्लाउजला जोडताना तुमचं उलट सुलट जरी झालं तर तुमचं ब्लाउज बिघडेल, त्यामुळे आकार हे जोडताना अगदी परफेक्टच जोडा। मागचा भाग पुढचा भाग हे अंतर लक्षात घ्या। त्यानंतर इथे येणार आहे दंडघेराच्या पूर्ण दंडघेराच्या निम्मा अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। आता पूर्ण दंडघेर आहे 10 इंच, त्याच्या निम्मा आला 5 इंच, त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 7 इंच। ब्लाउज वरून जर तुम्ही माप घेतलं तर तुम्हाला अर्ध्या दंडघेराचं माप मिळतं, पण अंगावरून माप घेतलं तर पूर्ण दंडघेराचं माप येतं, त्यामुळे तुम्हाला पूर्ण दंडघेराच्या निम्मा हे सगळं समजावून सांगितलं। आता याचं कटिंग करून घेऊया। बाही कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे। बाही जोडतानाही कुठे कमी पडत नाही की जास्त देखील होत नाही। नवीन शिकणाऱ्या ताईंनी बाही जोडताना मध्यापासून सुरुवात केली तरी चालेल, म्हणजे बाही जोडताना शोल्डरचा मध्य करून पुढचा भाग जोडा आणि मग मागचा भाग जोडा, किंवा एका टोकापासून सुरुवात करत शेवटच्या टोकापर्यंत जरी बाही जोडली तरी तुमची बाही जोडायला कुठेही कमी जास्त होणार नाही। त्यामुळे बाही लावताना खेचायची नाहीये, अलगद बाही लावायची आहे। कोणताही भाग जोडताना, ब्लाऊज शिवत असताना कोणतेही भाग ज्यावेळेस तुम्ही जोडतात एकमेकाला, म्हणजे साइड पीसला कटोरी जोडतात, योगपट्टी जोडतात, शोल्डर जोडतात, काहीही कोणतेही भाग ज्यावेळेस 2 भाग जॉईंट करतो त्यावेळेस कुठलाही भाग न खेचता शिवण अलगद करायचं आहे। जर तुम्ही खेचाखेची केली तर ब्लाऊज तुमचा बिघडेल, त्यामुळे सावकाशपणे आपल्याला शिवण करायचं आहे। हे अशा पद्धतीने आपलं पेपर पॅटर्न तयार झालं। ज्यावेळेस हे ब्लाऊज कपड्यावर कटिंग करायचं, कपड्यावर कटिंग करताना सर्व भाग उभ्यात किंवा आडव्यात तुमचं जे कपड्याचं डिझाईन आहे त्यानुसार ठेवायचं आहे। फक्त कटोरीचं कटिंग करताना क्रॉस कपड्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे अशी तिरपी कटोरी कटिंग करायची आहे, उभ्यात किंवा आडव्यात कटिंग करायची नाहीये। क्रॉस कपड्यामध्ये केल्यामुळे छातीचा आकार व्यवस्थित त्याच्यामध्ये बसतो, त्यामुळे फक्त कटोरीचं कटिंग आपल्याला तिरकस मध्ये करायचं आहे। बाकी कपड्यावर कोणताही भाग वाढवायचा नाही, कारण आपण सगळं शिलाई मार्जिन पेपर कटिंग करताना वाढवून घेतलेलं आहे। सेम अशाच पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करा। सगळ्या मापांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे, सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे पण व्हिडिओ आहे अपलोड, त्यामुळे तुमच्या आवडीची ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा। धन्यवाद।